नमस्कार मित्रांनो, मी गणेश. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुमचाही मोबाईल स्लो चार्जिंग होते म्हणजे तुम्ही चार्जिंगला ज्यावेळेस तुमचा मोबाईल लावता, तेव्हा तुम्हाला 2-3 घंटे मोबाईलला पाहायची गरज पडत नाही. म्हणजे 2-3 घंटे तुमचा मोबाईल चार्जिंग करायला लागतो. तर मित्रांनो, मी तुम्हाला अशा काही सेटिंग सांगणार आहे, अशा काही ट्रिक सांगणार आहे, ज्या केल्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलची चार्जिंग इथं फास्ट होणार. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला काही मिनिटातच तुमचा मोबाईल इथं 100% चार्जिंग इथं होणार आहे. तर मित्रांनो, आता काय होत आहे नेमकं, की तुम्ही मोबाईल चार्जिंगला लावता, तर तुम्हाला खूप वेळ वाट पाहावी लागते, की आता आपला मोबाईल चार्जिंग होणार, नंतर चार्जिंग होणार. तर मित्रांनो, असं काही होणार नाही. तुम्हाला कोणत्या त्या 3 सेटिंग करायचे आहेत, तर त्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ. तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर सर्वात आधी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलची इथं सेटिंग चालू करून घ्यायची आहे आणि सेटिंग चालू केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि इथं लोकेशन तुम्हाला नाव पाहायला मिळते. तर मित्रांनो, इथं तुम्हाला लोकेशनमध्ये पहिली तुमची सेटिंग इथं करायची आहे. तर मित्रांनो, इथं तुम्हाला लोकेशन बंद करायची नाही, तर इथं चालूच ठेवायची आहे. आणि मित्रांनो, इथं तुम्हाला वायफाय अँड ब्लूटूथ स्कॅनिंग हे ऑप्शन इथं पाहायला मिळते. तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे. तर इथं ओके केल्यानंतर मित्रांनो, तुमचं इथं वायफाय स्कॅनिंग आणि ब्लूटूथ स्कॅनिंग हे ऑन असते. तर मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होते, तुम्ही मोबाईल ज्यावेळेस चार्जिंगला लावता, तर त्यावेळेस ही स्कॅनिंग इथं बॅकग्राऊंडमध्ये चालू असते, तर तुमचा मोबाईल इथं स्लो चार्जिंग होते. तर मित्रांनो, तुम्हाला हे दोन्ही ऑप्शन इथं ऑफ करून टाकायचे आहे. आणि मित्रांनो, ही सेटिंग तुम्ही केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही ज्यावेळेसही तुमचा मोबाईल चार्जिंगला लावणार, तसे हे स्कॅनिंग बॅकग्राऊंडमध्ये होणार नाही आणि तुमचा मोबाईल फास्ट इथं चार्जिंग होणार. तर मित्रांनो, ही झाली आपली 1 नंबरची ट्रिक, म्हणजे 1 नंबरची सेटिंग. तर मित्रांनो, 2 नंबरची सेटिंग आपण जाणून घेऊ. तुम्हाला बॅक यायचं आहे आणि इथं बॅक आल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला ॲडिशनल सेटिंग हे नाव इथं पाहायला मिळते. तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला खाली स्क्रॉल केल्यानंतर इथं डेव्हलपर ऑप्शन इथं पाहायला मिळते. मित्रांनो, हे डेव्हलपर ऑप्शन तुमचं इथं ॲक्टिवेट होत नसते. तर इथं तुम्हाला अबाउट फोनमध्ये जायचं आहे ऑप्शनमध्ये आणि तिथं बिल्ड नंबर इथं तुम्हाला पाहायला मिळते. तर त्याच्यावर तुम्हाला 7 वेळा इथं टच करायचं आहे आणि 7 वेळा टच केल्यानंतर मित्रांनो, हे डेव्हलपर ऑप्शन तुमचं इथं ॲक्टिवेट होऊन जाणार. तर मित्रांनो, इथं तुम्हाला डेव्हलपर ऑप्शनवर ओके करायचं आहे आणि डेव्हलपर ऑप्शनवर ओके केल्यानंतर खाली इथं स्क्रॉल करायचं आहे. आणि मित्रांनो, ही सेटिंग केल्यानंतर सुद्धा तुम्हाला खूप सारा इथं फरक जाणवेल. तर इथं तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि मित्रांनो, इथं तुम्हाला बॅकग्राऊंड प्रोसेस लिमिट हे ऑप्शन पाहायला मिळते. तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे. आणि मित्रांनो, इथं तुमच्या मोबाईलमध्ये स्टँडर्ड लिमिट असेल, तर मित्रांनो, तुम्हाला नो बॅकग्राऊंड प्रोसेस याच्यावर ओके करायचं आहे. तर मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता नो बॅकग्राऊंड प्रोसेसवर तुम्हाला ओके करायचं आहे. याच्यावर तुम्ही ओके केल्यानंतर मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला चार्जिंगमध्ये इथं खूप सारा फरक इथं तुम्हाला जाणवेल. म्हणजे तुमचा मोबाईल फास्ट चार्जिंग होण्यास तुम्हाला मदत होईल. तर मित्रांनो, तुम्हाला इथं नो बॅकग्राऊंड प्रोसेसवर ओके करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, ही झाली आपली 2 नंबरची सेटिंग. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला 3 नंबरची सेटिंग काय करायची ते दाखवून देतो. तर मित्रांनो, इथं तुम्हाला बॅक यायचं आहे आणि इथं सर्व पूर्णपणे बॅक आल्यानंतर इथं तुम्हाला बॅटरी हे नाव पाहायला मिळते. हे नाव इथं दिसत असेल तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि मित्रांनो, इथं तुम्हाला मोर सेटिंग हे ऑप्शन तुमच्या मोबाईलमध्ये पाहायला मिळेल. तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो, जसं माझ्या मोबाईलमध्ये हाय परफॉर्मन्स मोड, ऑप्टिमाइज बॅटरी यूज, स्लीप स्टँडर्डली ऑप्टिमाइज असे जसे मला ऑप्शन पाहायला मिळतात. तर मित्रांनो, माझ्या मोबाईलमध्ये ते ऑप्शन तुम्हाला दिसत नसेल, मला पण हे ऑप्शन इथं दिसत नाही. तर मित्रांनो, इथं तुम्हाला फास्ट चार्जिंग इथं ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये ते उपलब्ध असू शकते. माझा एक मोबाईल मित्रांनो, माझा जो भाऊ आहे, तर त्याने माझा मोबाईल नेलेला आहे. तर मित्रांनो, आज मी माझ्या स्वतःच्या मोबाईलने इथं व्हिडिओ बनवत आहो. तर मित्रांनो, तुम्हाला इथं फास्ट चार्जिंग इथं या 3 ऑप्शनमध्ये इथं पाहायला मिळेल. तर मित्रांनो, त्या ऑप्शनवर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो, ती जर सेटिंग तुमची इथं बंद दिसेल तुम्हाला, तर ती चालू करून घ्यायची आहे मित्रांनो. तर ही झाली आपली 3 नंबरची सेटिंग. तर मित्रांनो, माझ्या या मोबाईलमध्ये ते ऑप्शन मला पाहायला मिळत नाही. तर मित्रांनो, तुम्ही मोर सेटिंगमध्ये आल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला फास्ट चार्जिंग हे ऑप्शन तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. तर मित्रांनो, ते ऑप्शन तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे, म्हणजे चालू करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, ही सेटिंग केल्यानंतर ह्या ज्या मी तुम्हाला 3 सेटिंग सांगितल्या, तर ह्या सेटिंग केल्यानंतर तुमचा मोबाईल एकदम
पूर्णपणे इथं फास्ट चार्जिंग इथं करायला सुरुवात होणार मित्रांनो. तर मित्रांनो, मी तुम्हाला ज्या 3 सेटिंग सांगितल्या त्या तुम्हाला समजल्या असतील अशी मी आशा करतो. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तुमच्या मराठी भावाच्या चॅनलला नक्की सपोर्ट करा मित्रांनो, कारण की मी तुमच्यासाठी असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ घेऊन येणार आहो. तर मित्रांनो, भेटूया अशाच नवनवीन महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये.